तर नमस्कार मंडळींनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपल्या होता मित्राचा बड्डे, तर आपण त्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये काय काय केलं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। त्यामुळे आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी सकाळी बस पकडली आणि निघालो डायरेक्ट स्टेशन। बस स्टँडला उतरलो आणि निघालो डायरेक्ट स्टेशनला जायला। मग काय, जसं स्टेशनला पोचलोय तवसरी मेल लिहिलेली तिका बाय बाय केलं। मी येऊन रवले बाजू। तवसरे काका त्यांना सांगा होते चौकात जावा बाबानू। तवसर मी पुढे निघालोय आणि चालत चालत पुढे गेलंय। बघतोय तर काय थोडीशी गर्दी होती। मग काय माझ्या तोंडावर सगळे बघू लागले, म्हणून मी माझ्या तोंडावर जरा गोल फिरवून बघलंय तर काय नाही होता। मग काय निघालोय परत पुढे। पोचलो अंबरनाथला। महाराजांना नमस्कार करून मी पुढे निघालो। इकडे पण थोडी गर्दी होती, ती पण पार करून रिक्षापर्यंत पोहोचलो। आज आपल्यासोबत जय किशन सुद्धा होता, त्याला पण घेऊन निघालो कंपनीच्या दिशेने। मग पोचलो कंपनीकडे। दोन साहेबांना नमस्कार करून मी गेलो आतमध्ये। मोठी बातमी म्हणजे आज होता आपल्या सागर भाईचा बर्थडे। सगळेजण फुल मजेमध्ये होते, सागर पण आनंदामध्ये होता आणि इकडे सगळे लोक जमले होते। काय आमचा विवेक थांबतोय, खचाखच मारायला घेतले फोटो आणि या लोकांनी घेतली या आनंदाची मजा। मग काय केक लावून घेतले लाईन मध्ये। एकाने टाकलं होतं सागर, एकाने टाकलं होतं दादूस, एकाने टाकलं होतं छोटा भीम आणि एकावरती होतं ब्रो। असं बड्डे सेलिब्रेशन झालं तसं सगळ्यांनी सागरला केक भरवायला घेतला, पटापट कोंबायला घेतला, 4 गालाला लावला। मग काय सागर खुश, सगळेच खुश। मग सगळ्यांनी थोडा थोडा केक भरून सागरला खुश केलं। शकीलजींनी तर सागरला शाकालच बनवायला घेतलं होतं। मग काय आपल्या आल्या मॅडम। मग काय शेवटी 4 खचाखच ग्रुप सेल्फी मारून घेतल्या आणि निघालो। तर नमस्कार मंडळी, आपण आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण ठाणे मार्केटमध्ये आलेलो आहोत। आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या आहेत 2-3 उद्यासाठी, तर आपण ते घेऊ, बघू कुठं कुठं काय काय भेटतंय ते आपण पहिलं बघू। मेन गोष्ट आज बाजार पण तसा भरलेला आहे गर्दी थोडीफार, माणसं चालत आहेत। बघू आपण आता पुढे जाऊन काय आपल्याला घ्यायचं आहे ते वस्तू मिळते की नाही ते। आपण गेलेलो पर्स घ्यायला, आपल्याला छोटी मोठी काहीतरी वस्तू घ्यायची आहे, भेट वस्तू आपल्याला द्यायची आहे। पर्स घ्यायला गेलेलो पण आपल्याला काय पर्स एवढी आवडली नाही। आपल्याला अशी गोष्ट घ्यायची आहे की जी जास्त वेळ राहील, तर आपण बघू काय भेटते आपल्याला। आपण पहिलं बघूया, आपण एकदा आपल्या वहिनीला फोन लावूया, तिला विचारूया काय घेऊ म्हणून, त्यानंतर आपण भेटू परत। आपण आता आलो आहे पण आपल्याला काही सुचत नाही आहे, काय घ्यायचं काय नाही हे अजिबात काही समजत नाही आहे। पण मार्केटमध्ये तर आलो आहे आपण, आता किती पुढे आलो आहे मी एकदम, पण काय घ्यायचं हे सुचत नाही। बाजारामध्ये तर भरपूर काय आहे मार्केटमध्ये आपल्या, बघू शकता, पण काय घ्यायचं अजूनपर्यंत सुचलं नाही। प्रत्येक शॉपवरती मी जातो आहे पण आपल्याला काय सुचत नाही आहे। बघू आता, बघतो इकडं बघू शकता 50 तोला आहे इथं, बघू आपण। तर आपण आता आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण घेतलंय, आपण जातोय वापस परत। पण आपल्याला एक गोष्ट पाहिजे म्हणजे ते आता पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे ते गिफ्ट वाटायला पाहिजे की त्याच्या आतमध्ये काहीतरी आहे।
मग आता आपण असं एक दुकान बघतोय ज्याच्यामध्ये आपल्याला ते पॅक करून दिलं जाईल, तेच बघतोय. गर्दी आता तशी कमी झाली आहे. आता बघू ते मेन दुकान कुठं भेटतं ते बघू. आपल्याला पॅक करून घ्यायचं मेन गोष्ट म्हणजे. बघितलंय आपण पण आपल्याला काय कुठं दुकान भेटत नाही आहे. पण आता जातोय आपण बाहेर बघू त्या साईडला कुठं बाहेर आता भेटतो. मी रेग्युलर जातो बाहेर तिकडे बघतो, नाहीतर मग राबोडीमध्येच बघावं लागेल कुठंतरी. आता इथं बघतो मला कुठं भेटतंय काय. ठीक आहे, तर जाऊ पहिले पुढे. शोधत जातो आता पुढे. चला. तर आपल्याला दुकान भेटलंय. आता त्या काकीकडनं आपण पॅक करून घेऊ आणि मग निघू. तर बघू आता ते. फायनली आपण त्या काकींकडनं पॅक करून घेऊन निघालो. हे बघू शकता तुम्ही. तर त्यांच्याकडनं ते पॅक करून घेतलं आणि निघालो आहे आता आपण डायरेक्ट रिक्षा पकडून घरी जाऊ. चला. तर फायनली आपण स्टेशनवरून येऊन उतरलो रिक्षात राबोडीला. राबोडी रिक्षा स्टँड. मेन तिचं नाव आहे आकाशगंगाच आहे, आकाशगंगा रिक्षा स्टँड. तर आपण आता येऊन उतरलो. आता आपण इथून डायरेक्ट घरी जाऊ. ठीक आहे.